Hello students, in the last lecture we have seen the all parts of the CPU and computer. So within that one we have seen the parts of the CPU which are used to process the data which is passed to the CPU using the input units, and after processing the particular data with the use of different parts like ALU, CU and memory unit, the data or the result is passed to the output unit to show the results to the user. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की सी पी यूमध्ये जे आतमध्ये जे मेन 3 पार्ट्स असतात ALU, CU अँड MU, तर ह्या 3 पार्ट्सचा किंवा ह्या 3 कॉम्पोनंट्सचा यूज करून जो डेटा आहे तो प्रोसेस केला जातो. अँड आफ्टर प्रोसेसिंग दॅट डेटा जे जे काही आउटपुट किंवा जे काही रिझल्ट क्रिएट होईल तर तो रिझल्ट हा आउटपुट युनिटला पास केला जातो आणि विथ दी यूज ऑफ डिफरंट आउटपुट डिव्हाइसेस आपण तो रिझल्ट बघू शकतो. ओके, सो त्याच्या पुढचं जे कंटेंट्स आहेत किंवा त्याच्या पुढचे जे पार्ट्स आहेत ते आपण आता ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट इट. सो हिअर इज द फर्स्ट पॉईंट, दॅट इज द युनिट्स ऑफ मेमरी. Computer storage and memory is often measured in megabytes and gigabytes. Let's understand the evolution of memory. आता आपण बघतो की इवन आपण आता जेव्हा फोन वगैरे घ्यायला घेतो, खरेदी करायला जातो, तर तेव्हा आपण पहिल्यांदा त्याचं काय बघतो, रॅम आणि स्टोरेज स्पेस किती आहे पर्टिक्युलर त्या फोनचा, तर हे बघूनच आपण फोन खरेदी करतो. तर हे जे आहे ह्याचं इव्होल्युशन कशा पद्धतीनं झालेलं आहे आपण आता स्टेप बाय स्टेप बघूया. So first is a bit. It is a binary digit that holds only one of two values, that is 1 or 0. तर बीट हे सगळ्यात लहान युनिट आहे मेमरी मेजर करण्यासाठी. सो याच्यामध्ये 2 व्हॅल्यूज यूज केल्या जातात, त्या दोन्हीपैकी एक व्हॅल्यू ॲज अ बीट म्हणून कन्सिडर केली जाते. मग त्याच्यामध्ये 0 आणि 1 हे 2 डिजिट्स यूज केले जातात. सेकंड इज अ निबल. It is a group of 4 bit is called a nibble. For example 1011, 1001, 1111. आता याच्यामध्ये निबल म्हणजे काय, आता बीटमध्ये 0 किंवा 1 हे दोन्हीपैकी एक डिजिट यूज केलं जाणार आहे. त्याच पद्धतीनं निबलमध्ये 4 बीट्सचं ग्रुप किंवा 4 बीट्सचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय, निबल. आता एक्झाम्पल्स दिलेले आहेत बघा याच्यामध्ये. तर असे 0 किंवा 1 या दोन्हीचं कॉम्बिनेशन बनवून तुम्ही 4 डिजिट्सचा जर नंबर लिहिला तर तो ॲज अ निबल म्हणून कन्सिडर केला जाणार आहे. ओके, सो नेक्स्ट इज अ बाईट. अ ग्रुप ऑफ 8 बीट इज कॉल्ड अ बाईट. अ बाईट इज द स्मॉलेस्ट युनिट विच कॅन रिप्रेझेंट अ डेटा आयटम ऑर अ कॅरेक्टर. आता याच्यामध्ये जसं निबल म्हणजे काय 4 बीट्स, तर तसंच बाईट म्हणजे काय असणार आहे 8 बीट्स चा ग्रुप म्हणजेच काय बाईट. आता याच्यामध्ये आपला जो डेटा आहे किंवा आता जनरली आपण जो डेटा कम्प्युटरला सेंड करतो तर तो डेटा रिप्रेझेंट कशा पद्धतीनं केला जातो, तर तो ॲज अ बाईट म्हणूनच रिप्रेझेंट केला जातो. मग आता याच्यामध्ये सुद्धा एक्झाम्पल तुम्ही बघू शकता, खाली 2 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. 0 आणि 1चं 8 डिजिटचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय बाईट. सो नेक्स्ट इज अ कन्सेप्ट ऑफ हार्डवेअर अँड अ सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे काय, कम्प्युटर हार्डवेअर कंप्राइजेस ऑफ द फिजिकल कॉम्पोनंट्स दॅट अ कम्प्युटर सिस्टीम रिक्वायर्स टू फंक्शन. सो आता कम्प्युटर हार्डवेअरमध्ये काय येतात, जे फिजिकल पार्ट्स आहेत, तर ते फिजिकल पार्ट्स कम्प्युटर सिस्टीम तुमची रन होण्यासाठी जे फिजिकल कॉम्पोनंट्स किंवा फिजिकल पार्ट्स लागतात त्याला आपण हार्डवेअर म्हणतो. इन सिम्पल वर्ड, हार्डवेअर आर दी पार्ट्स विच कॅन वी सी, वी कॅन टच देम, फील देम. त्याला आपण बघू शकतो, टच करू शकतो, त्याचबरोबर आपण त्याला फीलसुद्धा करू शकतो. इट एन्कम्फसेस एव्हरी विथ अ सर्किट बोर्ड दॅट ऑपरेट्स विदिन अ पर्सनल कम्प्युटर ऑर अ लॅपटॉप. याच्यामध्ये काय असतं, कॉम्बिनेशन असतं सर्किट बोर्डवरती वेगवेगळ्या पार्ट्सचं, हार्डवेअर पार्ट्सचं, आणि त्याच्या थ्रू आपला कम्प्युटर हा वर्क होतो. विदिन अ पर्सनल, ऑब्वियसली पर्सनल कम्प्युटर्स किंवा लॅपटॉपमध्ये आपण हे बघू शकतो. त्याच्यामध्ये काय काय असतं, मदरबोर्ड असतो, ग्राफिक कार्ड असतात, CPU असतो, त्याचबरोबर व्हेंटिलेशनसाठी फॅन असतात, वेबकॅम असतो, पॉवर सप्लाय असतात, आणि बरेचसे असे हार्डवेअरचे पार्ट्स आपल्याला त्या CPU मध्ये बघायला मिळू शकतात. किंवा
CPU जरी सोडला तरी मॉनिटर असेल, प्रिंटर असेल, माऊस वगैरे असतील, तर हे सगळे हार्डवेअरचेच पार्ट्स आहेत. ओके. सो इथं तुम्ही बघू शकता ह्या पिक्चरमध्ये की सिस्टीम फॅन दाखवलेला आहे, फ्लॉपी ड्राईव्ह आहे, त्याचबरोबर CPU हीट सिंक आहे, हार्ड ड्राईव्ह आहे, ऑप्टिकल ड्राईव्ह, रॅम मॉड्यूल्स, CPU, त्याचबरोबर CPU प्रोसेसर, मदरबोर्ड किंवा पॉवर सप्लाय. तर हे जे सगळे आपण ॲज अ हार्डवेअर म्हणून कन्सिडर करू शकतो, हे सगळे CPUच्या आतमध्ये प्रेझेंट असतात. Then next is a software. A set of instructions given to the computer is known as a program. A program or a set of program or a set of programs are called as a software. This helps us to interact with the computer in order to perform particular tasks. Software is a generic term used to describe computer programs. आता याच्यामध्ये बघा, आपण जे कम्प्युटरला व्हॉटेवर आपण ज्या काही इन्स्ट्रक्शन्स देतो, तर त्या सगळ्या इन्स्ट्रक्शनचा सेट म्हणजेच काय असणार आहे, प्रोग्राम. आता फॉर एक्झाम्पल आपण काय करतो, एखादी नवीन फाईल ओपन करतो, त्याच्यावरती आपण ते स्टार्ट करण्यासाठी वगैरे आपण कुठल्या तरी एखाद्या बटनवरती वगैरे क्लिक करतो माऊसने. तर म्हणजेच आपण काय करतो, ते कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देतो. किंवा सेव्ह वगैरे करतो आपण एखादी फाईल, त्याच्यामध्ये काही एडिटिंग वगैरे करतो, काही फॉर्मॅटिंग वगैरे अप्लाय करतो, तर त्यासाठी आपण वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन्स देत असतो. मग ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शनचं सेट म्हणजेच आपण काय म्हणणार आहे, त्याला प्रोग्रॅम. आणि त्याचबरोबर प्रोग्रॅम किंवा सेट ऑफ प्रोग्राम्सला आपण काय म्हणतो, सॉफ्टवेअर. दिस हेल्प्स टू इंटरॅक्ट विथ दी कम्प्युटर इन ऑर्डर टू परफॉर्म अ पर्टिक्युलर टास्क. तर सॉफ्टवेअर कशासाठी यूज केले जातात, आपल्याला एखादी टास्क परफॉर्म करायची आहे, तर ती टास्क परफॉर्म करण्यासाठी आपल्याला कम्प्युटरशी कनेक्ट व्हावे लागेल, त्याच्याशी इंटरॅक्ट व्हावं लागेल. तर हे कशा थ्रू होतं, सॉफ्टवेअर थ्रू. सॉफ्टवेअर इज अ जेनरिक टर्म यूज टू डिस्क्राईब अ कम्प्युटर प्रोग्राम्स. सो सॉफ्टवेअर ही एक जी टर्म आहे, तर आपण कम्प्युटरचे वेगवेगळे जे प्रोग्राम्स आहेत, मग ते कुठलंही ॲप्लिकेशन आपण यूज करत असू, तर त्याला डिस्क्राईब करण्यासाठी कम्प्युटर प्रोग्राम्सना डिस्क्राईब करण्यासाठी सॉफ्टवेअर हा एक टर्म किंवा हा एक वर्ड यूज केला जातो. ओके. सो हिअर वी हॅव सीन दी कन्सेप्ट ऑफ हार्डवेअर, सॉफ्टवेअर, अँड वी हॅव सीन दी युनिट्स ऑफ अ मेमरी. सो आता याच्यामध्ये हे जे आपण मेमरीचे युनिट्स बघितले किंवा सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या ज्या कन्सेप्ट बघितल्या, ह्यासुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. इथून पुढं कुठल्याही फील्डमध्ये तुम्ही गेला आणि जिथं तुम्हाला कम्प्युटर हा सब्जेक्ट आहे, तर ह्या ज्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आहेत, व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर, डिफरंट पार्ट्स ऑफ द कम्प्युटर, आफ्टर दॅट ब्लॉक डायग्राम ऑफ द कम्प्युटर, किंवा इनपुट युनिट, आउटपुट युनिट, इनपुट डिव्हायसेस, आउटपुट डिव्हायसेस, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, मेमरी युनिट्स, रॅम, रोम, ह्या ज्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत, ह्या बेसिक कन्सेप्ट्स तुम्हाला ॲज इट इज तुम्हाला तिथं तुम्ही यूज करू शकता आणि सगळीकडे ह्या कन्सेप्ट फॉलो केल्या जातात. सो ऑल दीज पॉईंट्स ऑर ऑल दीज कन्सेप्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर फ्युचर एज्युकेशन. ओके. तर याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.